दहशतवाद्यांकडून आता मुंबईला धोका असण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय यंत्रणांनी याबाबत मुंबई पोलिसांना हाय अलर्ट जारी केलाय। याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आता सतर्क झालेत। खबरदारी म्हणून गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर आता मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाते। ठिकठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त सुद्धा वाढवली आहे। दरम्यान आपण पाहतोय मुंबईला सध्या दहशतवाद्यांकडून धोका आहे। या आधी सुद्धा अनेकदा खरं तर मुंबईवर हल्ले करण्याचे प्रयत्न झालेले आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी धोका आहे त्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर आता असणार आहे। बऱ्याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, विशेषतः स्टेशन्सवर सुद्धा हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी। दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका आहे अशा सूचना, असा एक मेसेज जो आहे तो केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबईला दिलेला आहे। दहशतवाद्यांकडून मुंबईला मोठ्या हल्ल्याची भीती जी आहे ती वर्तवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस जे आहे ते सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे। दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस जे आहेत ते अलर्ट मोडवरती असून गर्दीची ठिकाणं असतील किंवा धार्मिक स्थळांवरती मुंबई पोलिसांकडून करडी नजर जी आहे ती ठेवली जात आहे। दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका आहे अशी माहिती सेंट्रल एजन्सी यांच्याकडून मुंबई पोलिसांना मिळाली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबई पोलीस जे आहेत ते सतर्क झालेले आहेत। तसेच पोलिसांनी ठिकठिकाणी मॉकड्रिल देखील केलं। एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात एक मॉकड्रिल केलं। क्रॉफर्ड मार्केट परिसर म्हणजे मुंबईतील अत्यंत वर्दळीचा भाग आहे। या भागात दोन प्रमुख धार्मिक स्थळे देखील आहेत। अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मॉकड्रिल का केलं जातं असा प्रश्न अनेकांना पडला होता। त्यानुसार सर्व पोलीस जे आहेत ते सतर्क झालेले आहेत। आता सिद्धिविनायक मंदिराबाहेर देखील पोलीस जे आहेत ते एकदम सतर्क झालेले आहेत। तर प्रत्येक गोष्टीवरती पोलिसांची करडी नजर आहे, कारण तपास यंत्रणाने पोलिसांना तसा एक अलर्ट दिलेला आहे की मुंबईला दहशतवादी हल्ला होऊ शकतो। कॅमेरामॅन विक्रम सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। दरम्यान या संदर्भात काय काय धोका आहे आपण पाहूयात। धार्मिक स्थळं, गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त सध्या करण्यात आलेला आहे। याशिवाय संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे आणि कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा सुरू झालंय। हॉटेल्स आणि लॉजची सुद्धा झाडाझडती पोलिसांकडून घेतली जाते। विशेष शाखा आणि गुन्हे शाखेचे पोलीस आता यासाठी सतर्क झाले। यासोबतच गुप्तचर संस्थांकडून पोलिसांचा खडा पहारा या ठिकाणी देण्यात येतोय। आपण पाहतोय दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याची भीती आहे, हल्ल्याची खरं तर भीती आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलीस सध्या ऍक्शन मोडवर आहेत। ठिकठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे। अनेक ठिकाणी हॉटेल्सवर जाऊन, लॉजवर जाऊन पोलीस सध्या तपास करत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेते सदा सरवणकर यांनी महत्त्वाचं विधान केलेले, ते काय म्हणाले त्या पार्श्वभूमीवर आपण ऐकूया। सिद्धिविनायक परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि या गोष्टी वाढवण्यात आल्या आहेत। त्यामुळे काही भक्तांवरती बंधनं आहेत, अर्थात नारळ घेऊन जाणं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत याच्यावर काही बंधनं येणार आहेत आणि मला असं वाटतं सर्व भक्तगण त्या बाबतीत तशा प्रकारची काळजी घेतील आणि आमचं दैवत आहे त्याच्या संरक्षण करण्यासाठी ते समर्थ आहेत आणि आम्ही सगळे हिंदू भक्तगणसुद्धा